भाजपाकडे पुरेसा संख्याबळ असताना गुढीबाजार का करता असा सवाल संजय राऊतांनी केला। विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च झाल्याचा राऊतांचा आरोप आहे। तर राऊत पैसे मोजायला होते का? मतं पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली असा पलटवार उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। माझं असं म्हणणं आहे, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना। पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करता? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे। तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? हे काय पैसे मोजायला होते का तिकडे? मी एवढंच सांगतो, ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी पाहिलं आपल्याकडे मतं किती आहेत आणि मग मतं किती आहेत आणि महायुतीकडे मतं किती आहेत, हे कितीतरी मोठा फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे ते उमेदवार सुज्ञ आहेत, समजदार आहेत आणि त्यांना माहीत आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही। उलट जर निवडून येणाऱ्या उमेदवाराला मदत केली तर आमच्या भागामध्ये कामं होती।